विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक संपन्न झालेली आहे। आपल्याबरोबर शहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज आहोत। महाराज काय सांगताल, आज बैठक संपन्न झालेली आहे, टोकन दर्शनचा निर्णय झालाय, कशा पद्धतीने ते असणार व्यवस्था? आज मंदिर समितीची बैठक जतन संवर्धन आणि संगोपनाचं काम हे कुठपर्यंत आलेलं आहे, कारण आषाढी वारी ही 6 जुलैला आलेली आहे। त्या दृष्टिकोनातून हे काम परिपूर्ण लवकरातल्या लवकर व्हायला पाहिजे। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आषाढी एकादशीला महापूजेसाठी येतात। त्यापूर्वी संपूर्ण जतन संवर्धनाचं काम असेल, सभा मंडपाचं काम असेल, लक्ष्मीच्या मंदिराचं काम असेल, व्यंकटेश मंदिराचं काम असेल, बाजीराव पडसळगीचं काम असेल, आज याचा संपूर्ण आढावा आज घेण्यात आला। त्यानंतर टोकन दर्शनाचे आज अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला बैठकीत आले होते। आज डेमो कधी दाखवायचा, त्याची व्यवस्थापना कशी करायची, यासाठी आज सखोल अशी चर्चा करण्यात आली व याची बैठक आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या दोघांच्या समवेत एक मंदिरे समितीची बैठक व मंदिरे समितीचे सर्व सन्माननीय यांच्या समवेत एक बैठक घ्यायची ठरली आहे व त्याचा डेमो घेऊन आणि त्याच्यात काय काय सुधारणा करायची, वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कसल्याही परिस्थितीत वारकऱ्यांना दर्शनाचा त्रास होणार नाही आणि पहिलं जरी वर्ष असलं तरी त्याचा त्रास होणार नाही याची मंदिर समिती काळजी घेईल। टोकन दर्शन सुरू करत असताना ऑनलाईन दर्शन असेल किंवा जे आता लोक डायरेक्ट दर्शन रांगेत हे बंद असणार का? नाही, एक सरळ लाईन चालू राहील प्राथमिकतः, दुसरं ऑनलाईन दर्शन चालू राहील। ऑनलाईन दर्शन याच्यासाठी चालू राहील की भारतातून आपण कुठूनही जर आपल्याला दर्शनाची बुकिंग व्यवस्था जर करावायची असेल तर आपण करू शकता व या सगळ्यांचा समन्वय, टोकन दर्शन असेल, सरळ व्यवस्था असेल, ऑनलाईन दर्शन असेल, याची व्यवस्था कशी असेल याची आम्ही पहिलं स्वरूप पूर्णतः पडताळणी करणार आहोत, पाहणी करणार आहोत व त्याच्यावर सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे निर्णय होईल। आषाढी पूर्वी सगळं चालू होईल? हो, आषाढी पूर्वी चालू करण्याचा मंदिर समितीचा प्रयास आहे व आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन करावं असा मंदिर समितीची इच्छा आहे। जतन आणि संवर्धनाचं काम आता किती टक्के झालेलं आहे आणि त्यासाठी आपलं मंदिर काही दिवस बंद ठेवणार असल्याची चर्चा आहे, नक्की काय? जतन संवर्धनाचं काम अजून बऱ्यापैकी राहिलेले आहे, कारण नामदेव पायरी ही परिपूर्णतः तशीच राहिलेली आहे व बाकीचे बरेचसेच कामं राहिलेले आहेत आणि ती कामं लवकरातल्या लवकर परिपूर्ण होतील। मंदिर त्यासाठी काय बंद वगैरे ठेवणार? आज तर काही त्याची निश्चितता झाली नाही, पण जर वेळ पडला तर सर्व महाराज लोकांची, इतर लोकांशी चर्चा करून त्याचा निर्णय घेतला। किती दिवस बंद राहू शकतो? तर राहिलं तरी 1-2-4 दिवसच राहण्याची शक्यता आहे। आषाढी पूर्वी बंद होऊ शकतं? होऊ शकेल, निश्चित सांगता येणार नाही। आता काम किती टक्के पूर्ण झाले टोटल? आज काम एक 60% तरी परिपूर्ण झालेले आहे। आपण बघितलं असेल की जे जतन आणि संवर्धनाचं आता काम सुरू आहे आणि त्या कामासाठी आषाढी पूर्वी मंदिर काही दिवस बंद राहण्याची शक्यता देखील आता महाराजांनी वर्तवलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।